नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्णही केलेली आहे. परंतु आता यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींचं कन्फ्युजन यामध्ये होत आहे, की त्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु त्यांना समजत नाही, की आपली ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही हे कसं चेक करायचं. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 2 महिन्यांच्या आतमध्ये ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग पाहूयात की तुमची ई-के-वाय-सी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे का नाही हे कसं चेक करायचं. त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्यांचा लाभार्थी आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या वेबसाईटवर म्हणजे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in/e-KYC या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरच टाकायचं आहे. इथे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे यावरती टिक टिक मार्क करायचा आहे आणि ओ-टी-पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक केलं तुम्हाला अशा प्रकारचा एक पॉपअप मेसेज दाखवणार आहे. वॉर्निंग, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणीचा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकलेला आहे त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यांना परत ई-के-वाय-सी करण्याची आवश्यकता नाही. तर असं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का नाही. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही. ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असल्यास त्या अडचणीही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.